नमस्कार, इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शिळ्या भातापासून एक नवीन प्रकारची रेसिपी। ही बनवायला झटपट आहे आणि सोपी आहे। ही रेसिपी तुम्ही एक वेळा ट्राय केलं ना की तुम्ही मुद्दामून भात उरवून ठेवसाल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। शिळ्या भाताचा हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे रात्रीचा भात घेतलाय। हा भात उरला होता रात्रीचा, याला असं मोकळं करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये। 1 वाटी भात आहे म्हणून 1 वाटी रवा घेतलाय मी, बारीक रवा आहे हा। त्यासोबतच अर्धी वाटीच्या वर दही घेतले। तुम्ही दही कमी जास्त करू शकता, तुम्ही 1 वाटी पण दही घेऊ शकता किंवा कमी पण करू शकता। आता यामध्ये थोडंसं आपण असं मिक्स करून घेऊया चमचनी, म्हणजे हे छान वाटतं। मिक्सर मध्ये मऊसूत बॅटर तयार करायचं आहे आपल्याला याचं, त्यामुळे एक वेळा चमच्याने फिरवून घेऊया। आणि आता यामध्ये घालूया हिरवी मिरची। 4-5 हिरव्या मिरच्या मी असं तोडून टाकल्या हाताने। आता मिक्सरचं झाकण लावून आपल्याला याला छान वाटून घ्यायचे। यामध्ये गरजेनुसार लागेल तसं पाणी टाकत वाटून घ्यायचं आपल्याला। दह्याची वाटी होती ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण टाकले मी यामध्ये। तुम्ही गरजेनुसार पाणी टाकत टाकत या बॅटरला मऊसूत बॅटर तयार करून घ्यायचे। जसं आपण डोशासाठी वगैरे करतो ना, इडलीसाठी वगैरे, तसं बॅटर तयार करून घ्यायचे। बघा मी छान असं बॅटर तयार करून घेतले। हे मिक्सरच्या भांड्यामधलं सर्व बॅटर एका छोट्याशा अशा बाउलमध्ये काढून घेऊया। बघा किती छान मऊसूत बॅटर तयार आहे आपलं। आता एक वेळा याला चमचने छान फिरवून घेऊया। मला थोडंसं बॅटर घट्ट वाटतंय म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून तीच पाणी यामध्ये टाकतेय आणि याला छान मिक्स करून घेतेय। चमचने मस्त असं मिक्स करून घ्यायचं बॅटर, पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचे। बघा मस्त असं बॅटर मिक्स झालंय आपलं। तुम्हाला आता छान असं पळीने दाखवते मी किती छान बॅटर तयार झाले। सुरुवातीला मी चमचने मस्त असं फिरवून घेतले, सगळं मिक्स करून घेतले। बघा किती छान बॅटर तयार झाले, एकदम सॉफ्ट असं। याला अजिबात तुम्हाला भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही, झटपट बनवू शकता तुम्ही। आता यामध्ये खायचा सोडा टाकले मी अर्धा चमच इतका। आता हे सोडा पण छान मिक्स करून घेऊया। इकडे गॅसवरती एक तवा ठेवलाय मी, डोशाचा तवा घेतलाय। त्यावरती छान असं पाणी मारून घेऊया आणि याला छान पुसून घेऊया। आणि आता यावरती हे बॅटर टाकून घेऊया। एकदम हलका असं पळीने पसरवून घ्यायचे, अजिबात जास्त असं म्हणजे घासून पसरवायचं नाही, एकदम हलकं वर असं पसरवायचे। 1 मिनिट भर आपल्याला अजिबात त्याला हात लावायचा नाहीये। हे बघा छान असं वरून सुकायला लागतं आणि असं छान जाळी तयार होते, बघू शकता तुम्ही। आता 1 चमच तेल टाकले मी, नाश्त्याच्या चमचने 1 चमच वरती तेल टाकले आणि ते तेल कढईने असं छान सोडून घेऊया। कढईला चांगलं तेल लागलं पाहिजे। तेल लागल्यानंतर त्याला अजिबात हात लावायचा नाहीये। तर याच्या अलगद असे काठ सोडून घ्यायचेत आपल्याला आणि याला पलटून घेऊया। बघा मस्त असा याला आपण उत्तप्पम पण म्हणू शकतो। मस्त असा उत्तप्पम आपला तयार आहे। याला दुसऱ्या बाजूनी पण आपण थोडंसं शेकून घ्यायचे। बघा कलर पण मस्त आलाय। बघा छान असा उत्तप्पम आपला रेडी आहे। हा नाश्त्यासाठी प्रकार खूप छान आहे, तुम्ही झटपट बनवू शकता। यासोबत मी चटणी पण बनवली आहे शेंगदाण्याची, शेंगदाणे व दही टाकून। चटणीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।